नमस्कार. आज आपण तिसरा प्राणायाम पाहणार. तर तिसरा आहे अनुलोम विलोम. त्यात सुद्धा असा सुखासनात बसायचं आहे. एक हात असा ध्यान मुद्रेत असतो, एक असा ताठ बसायचा आहे आणि उजव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताच्या अंगठाने आपल्याला दाब द्यायचा आहे नाकपुडीवर आणि इथे सुद्धा डोळे बंद करायचे आपल्याला. एका नाकपुडीने, डाव्या नाकपुडीने श्वास वर ओढायचा आहे आणि मग हे दोन बोट इकडे ठेवून आपल्याला इकडे बोटाचा दाब देऊन या नाकपुडीने डाव्या नाकपुडीवर जेव्हा आपण बोट ठेवू तेव्हा उजव्या नाकपुडीने आपल्याला श्वास बाहेर सोडायचा. असा डाव्या नाकपुडीने श्वास वर ओढवायचा. इकडे अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवून उजव्या नाकाकडून अंगठा ठेवून या डावीकडचे आपल्याला श्वास घ्यायचा आहे. लांब श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास. आता हळूवार हे बोट जे आहेत आपले वर आले तर ते बोट आपल्याला जिथून श्वास घेतला तिथे ठेवायचे हळूवार आणि या नाकपुडीने नाकातून श्वास सोडायचा आहे उजव्या. अशा प्रकारे आपण फास्ट करू. अनुलोम विलोम सर्वांनाच करता येते. करायचं आहे 5-10 मिनिट किती मिनिटं पण करू शकतो. डोळे बंद, अंगठ्याचा दाब उजव्या डाव्या नाकपुडीवर, उजव्या नाकपुडीवर हे करायचं आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. एका हाताची मुद्रा इथे ध्यान, डोळे बंद. इकडून श्वास घेतला की इकडून सोडायचा आहे पुढे आणि मग इकडून घ्यायचं आहे, लगेच इकडून घ्यायचं आणि इकडून सोडायचं. बघायला डाव्या नाकपुडीने वर श्वास घेतला की उजव्याने सोडायचा आहे, उजव्याने वर घेतला की डाव्याने सोडायचा. आता डोळे बघा. हळूवार करायचं आहे. जेवढा लांब श्वास घेता येईल तेवढा घ्यायचा आहे. आता आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आहे. इकडे दाब दिल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अनुलोम विलोम हाय करायचं आहे. नंतर डोळे हळूहळू उघडायचे आहे. अजून हलकेच एकमेकाच हाताचं दर्शन ठेवून डोळे शरीरावर आपल्या करून घ्यायचे आणि अशा प्रकारे ओम ओम